अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री शिवलीलामृत या ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कल्माषपाद राजाची कथा वर्णिलेली आहे. त्याचबरोबर गोकर्ण कथा आणि चांडाळीचा उद्धार कसा झाला याबद्दलही माहिती दिलेली आहे. खास करून महाबळेश्वर बद्दल तुम्हाला यामध्ये माहिती पाहायला भेटेल. या 3ऱ्या अध्यायाचे पठण श्रवण केल्याने तुम्हाला जर काही भूतपिशाच बाधा असेल तर तो भूतपिशाच बाधेचा नाश होतो. तसेच भूतपिशाच बाधेपासून तुम्हाला संरक्षण लाभते. श्री शिवलीलामृत अध्याय 3. कल्माषपाद कथा, गोकर्ण कथा, चांडाळीचा उद्धार. कल्माषपाद कथा. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगलधामा, निर्जन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामितीत तू, इंदिरा वर भगिनी मनरंजना, षडासन्य जनका, शफरी ध्वज दहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका. हे शिवसदोज्जात वाम अघोरा, तत्पुरुषा ईशान ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजा रंगा गिरीशा, गंगाधरा भोगी भूषणा, सर्वव्यापका अर्धकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू. हे फेनध वल जनजीवन. द्वितीय अध्यायी. कृपा करून अगाध सूरस आख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसी कथेची रचना, वदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सुत सांगे नैमिषारणी, ईश्वांकुवशी महाराज, मित्र सहनामे भूभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडोजा पृथ्वीवरी, पृतना वसने करून, घातले उर्वीस पालान, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रू भगने मावळवली. तो एकदा मृगय व्याजे करून, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांधर प्रवेशला विपिन, तो सावजे चहूकडून उठली. व्याघ्र वृक रिसक वन केसरी, मृग मृगी वन गौ वानर वानरी, शशक जबुकांच्या हारी, संहारित नृपवर, चातक मयूर बदल, कस्तरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती, नृपे मारिली जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गतप्राण होऊनी पडियेला. त्याचा बंधू परमदारुण, तो लक्षिता झाला दुरून, मनी कापट्टे लकल्पून, म्हणे सूड घेईन बंधूचा, मित्रासह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्णवसन वेष्टित विशेष, दरवी स्कंदी घेऊन या, रूपासी भेटला येऊन, म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण, अन्न शाखा सुवास करीन, देखोन सूर नर भूलती. राये ठेविला पाकसदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी, गुरु वसिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला, भोजना आला अब्ज जननंदन, तो राक्षसे कापट्ट स्मरून, शाकांत नरमांस शिजवून, ऋषीच आणून वाढविले. त्रिकाळ ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्टे सकळ जाणूनी, मित्रांसह शापिला, म्हणे तुवनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे विशेष, मी ब्राह्मण मज नरमांस, वाढीले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलावा सुपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मी तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले. तव रायाची पट्टराणी, मंदे येती नामे पुण्यखानी, रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्य गुरुसी शापावया, अधिकार नाही सर्वथा. गुरुसी शाप देता निर्धारी, आपणा नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी, बोललीस साचते, म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्याच प्रपदांवरी, जल टाकी मित्रांसह, तो जाणूपर्यंत चरण, दग्ध झाले कृष्णवर्ण, कुष्ठ भरला मग तेथून, कल्माषपाद नाम त्याचे. वसिष्ठ जाणूनी वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, एसी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावला अंतर्धान, मग कल्माषपाद राक्षस होन, क्षुधाकांत निशिदीन, वनी भक्षी जीव सर्व, परम भयानक असुर, विशाळ देह कपाळी सिंदूर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंत दाढ वाढलिया,
जीव भक्षिले आसमास, वनी हंडता तो राक्षस, एक ब्राह्मण कुमार डोळस, 12 वर्षी देखिला सवे त्याची ललनाची मनी, दोघे क्रीडती कौतुके वनी, तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी, भक्षावया सिद्ध झाला, तव त्याची वधू काकुळती येत, अरे तू मित्रांसह राजा पुण्यवंत, गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य, माझा कांत मारू नको, गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदरी पसरी, सवेची जावनी चरण धरी, सोडी झडकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा, महत पाप घेऊ नको एकसरा, स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैस्या पावसी अंतकाळी, ऐसी करुणा भाकिता कामिनी, निर्दय भक्षिला तोच तेची क्षणी, अस्थि पंजर टाकोनी, तिये पुढे दिधला, तवती दुःखे करुनी, आक्रोशे कपाळ पिटी धरणी, मृत्तिका घेऊन घाली वदनी, कोणवनी सावरी तिथे, मग तिने शाप दिधला रायाते, जो अलोट विधी हरिहारांते, म्हणे मंद यती संग सुरते, प्राण जाईल तेची क्षणी, कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तुझं न घडो रे चांडाळा, ऐसा शाप वदोनी ते वेळा, केला गोळा अस्थिपती, तात्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी, राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेसी, एरी कपाळ पिटी आकोशे करुनी, म्हणे झाले वंशखंडन, पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरुन, प्राण आपुला रक्षिका, अनिवार्य अत्यंत मन, न करी कोणी स्त्रियेसी संभाषण, खदी रागारांची सेज आजपासून, झाली तुझ लागी जाण पा, परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडीला व्याघ्र, की महाभुजंगाचे दंत समग्र, पाडोनी गारुडी दीन करी, की नासिकी वेसन घालून, महावृषभ करीती दिन, की वनी निरंकुश वारण, धरून क्षीण करीती मग, त्याचा कल्माशपाद भूप, हो निराहिला दीन रूप, पुढे प्रकाशावय कुळदीप, आपण धर्मशास्त्र पाहतसे, तेथीच पाहुनी प्रमाण, वसिष्ठे मंदयतीस भोग देऊन, अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्यपुत्र जाहला, तेने पुढे वंश चालिला, असो तो राव मृगेस निघाला, यथारण्य तथा गृह वाटे रूपाला, भोग तेजिले सर्वही, मनात मनोज विकार उठत, विवेकांश कुशे कामईब आवरित, म्हणे स्त्रीस वैधव्य मजमृत्य, ते कर्म सहसा न करावे, आपली कर्मगती गहन, प्राक्तन विचित्र दारुण, देवावरी काय बोल ठेवून, भोगिल्या विन न सुटेची, ऐसा रावर उदाय सुक्त, वनी हिंडता मागे पाहात, तो पिशाच भयानक अत्यंत, राया पाठी उभे सदा, दाम्पत्यपूर्वी मारिला, ती ब्रह्महत्या पाठीसी लागली, राजा तीर्थे हिंडता, सकाळी परी कदा काळी न सोडी, ने सोडी स्वप्नी जागृतीत, महाविक्राळ दात करकरा खात, राय व्रते केली बहुत, दान देत बहुसाल, ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नगरा समीप आला, वनश्री देखता आनंदला, परी ब्रह्महत्या पाठीसी उभी, वृक्ष लागले बहुत, आम्र वृक्ष फळभारे डोलत, पोफळी राता जन विराजित, केळी नारळी खर्जुरिया, चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्नागराज शेवंती, मलायगर कृष्णागर जाती, जपा करवीर कोविदार, वड पिंपळ औदुंबर, पारिजात बकुल देवदार, कपित्थ बिल्व अंजीर, अर्जुन पिजुंब कदंबते, ऐसी यवना माझी नृपती, क्षण एक पावला विश्रांती, परिते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे, तो उगवला भाग्यवासर मनी, की निधान जोडे रंका लागुनी, की क्षुती दाद पुढे उचंबळोनी, क्षीराब्दी जैसा पातला, की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत, की चिंताग्रस्तांची प्राप्त चिंतामणी जाहला, तैसा तापसिया माझी मुकुटमणी, शिष्यामंदी सवे घेऊनी, महाराज तपस्वी गौतम मुनी, तय स्थानी पातला, राय घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करून, उभा ठाकला कर जोडून, करीस्तवन प्रीतीने, सहज होता संत दर्शन, पापे संहारती संपूर्ण, तू विलोखीसी जरी कृपा करून, तरी रंक सहस्त्र नयन होय, यावरी तो महाराज गौतम, कल्माशपादा पुसे कुशलक्षेम, राज्य राष्ट्र प्रजा आत्मात्य परम, सुखे करून नांदती की, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्म आचरिती की समग्र, पशु सेवक पुत्र खलत्र, समस्त सुखरूप आहेत की, राव म्हणे आपुले कृपे करून, समस्त आहेत क्षेम कल्याण, परंतु आलासी वाटते दुरून, आनंद घन दिसतोसी, तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र, मग पूर्वकर्म आपुले दुस्तर, ऋषी प्रति निवेदिले, गौतम म्हणे परमपवित्र, भुकेलास गोकर्ण क्षेत्र, तेथून मी आलो अपार, महिमा तेथीचा न वर्णवे, ओंकार रूपे कैलासनाथ, भावानी सहित तेथे नांदत,
सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्र पीठ जे, त्या गोकर्णीचा शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जान, तेथे इंद्रे सहित जनार्दन तपगहन आचरत. कोटी सूर्यांची प्रभा मृडानी सहित शिव उभा, कैवल्य गर्भींचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र, जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान, वसिष्ठ भृगु जामदगय गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख, नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार, मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे. ऋषी करीती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष, किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविले माहेशाते. ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन, नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित चारीद्वारे मणिमय खचित, ऐरावारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेसी वारुणी रमन, उत्तरेसी वैश्रवण पानमात्री शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित गवगवीत तेजे विराजित, भुकेलास साक्षात माहेर संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्या भोवते महासिद्धीचे पूजन, त्या भोवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र, अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडुनी कर उभे तिथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाक पाणी, रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तिथे. वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जान, तप आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसिद्ध सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्व काळ शिववासर, समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान, ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले. गणेशे स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती, यावरी सुत वक्ता निपुण. रावण मातेसी कैकेयी अभिधान, ती नित्यलिंग पूजनाविन जाण उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून, व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेष करून, त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रती द्विपंचवदन. जाता झालासे साक्षेपे तप आचरला दारुण, जो चतुष्षष्ट कलाप्रवीण जेने वेदांची खंडे करून सारासार निवडले. चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत, दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामींपुढे. आपुले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करून, स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेने. राग उपराग भार्यांसहित मूर्छना शरीर कंपित, सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा, गीत प्रबंध अखंड नाममाळा. गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत. मने प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशकद्वय नयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जे सुंदर, ऐसी ललना देई सुकुमार. ऐकुणी संतोषीला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयातून. की ब्रह्मानंद रस मुरोन, दिव्यलिंग ओतिले. सहस्र बाल सूर्य न पावती सरी, ऐसी प्रभा पडली दशा दिशांतरी. दिधले रावणांचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका, जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवतार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती, जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अज अजित अनाम. सच्चिदानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेने रचिले इच्छा मात्रे. ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे, ते दिव्य लिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन, म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषा मन. लावण्य सागरीचे निधान, त्रिभुवन सुंदर ललनादे.
जी अपर्णेची अपर प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पुनर्ब्रह्मा, नामा अनामातीत तू. शिव म्हणे इची प्रतिमा विशेष, निर्मून शके विधीश, भोळा चक्रवर्ती महेश, म्हणे हेची नेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणोनी, स्कंदी घेतली स्कंद जननी, देवीलिंग हाती घेऊनी, लंकानाथ चालिला, दक्षिण पंथे जाता सत्वर, गजबजिले सकळ सुरवर, गजानन स्कंद वीरभद्र, नंदिकेश्वर तळमळती, म्हणे हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण, भवानी बैसलासी देऊन, पंचवदन हासतसे, म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथा, तो धावेला आता स्नेह भरीत, इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मजतात धाव वेगी, वारी जनयन इंदिरावरा, निगम माग वंद्य सुहास्य वक्त्रा, हे नीलपयोधर गात्रा, धाव वेगी सोडवी मज, हे मधुकैटभ नरक मुरभंजना, हे दशावतार धरा पीतवसना, हे मदनांतक मानस रंजना, हे जनार्दना जगद्गुरो, हे कोटी मनोजतात श्रीधर, असुरमर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकला सर्वेश्वर, विप्ररूपे आडवा आला, म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना, कोठे मिळविली ऐसी ललना, दशमुख म्हणे अहे अपर्णा, सदा शिवे दिधली, विप्र म्हणे खाली उतरून, निहाळूनी पाहे इचे वदन, रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिले, भूयांस आठी अमंगळपूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन, गदागद विप्रहासे देखून, टाकूनी रावण चालिला, मग रमाधवी तये स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवाजवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली, शिव म्हणे सत्यवचन, ते तुझ नाटोपे कौटाळीन, अनंत ब्रह्मांडे दऊन, सवेची लपवील तत्वता, मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न, मयासुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली तेची पै, तिच्या स्वरूपाची प्रति नाही त्रिजगतई, अंगीच्या सुवासे धावती, काद्र वेय चक्रे प्रीतीने, तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी, विष त्रिनेत्राचे चत्वरी, पट्टमहिषी पतिव्रता, मयासूर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल आंदन, सप्तकोटी मंत्राचे गहन, सामर्थ्य असे जिये माझी, ते निर्वाण सांगती न शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती, महाशत्रुवरी निर्वाणती, प्रेरावी त्वा सत्यपय. ऐसे ऐकताची रावण, परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळासी आला जान, तो गजानन गाई राखी, गजाननाचे स्तवन, देव करीती कर जोडून, म्हणती दिव्यलिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती, ऐसा देवी प्रार्थिला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहत, पुढे पाऊल न घालवत, चरफडीत मूत्र भरे, भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे, हाती घेऊनी लघुशंकेसी वैसावे, हेही कर्म अनुचित, तव तो सिद्धिबुद्धीचा दाता, विप्र वेशे गायी राखिता, त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे, विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी रानुरानी पळती, तुझ्या मूत्र शंकेस वेळ किती, लागेल हे न कळे मज, रावण म्हणे न लागत क्षण, येतो मूत्र शंका करून, विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न ऐसी तरी लिंग टाकीन भूमीवरी, अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती, दूर जाऊ नये कांतक्षिती, लघुशंकेस बैसला, अगाध गजमुखांचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर, शिव उपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा, असो रावणासी मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार, एक घटिका लोटता इभवक्त्र, हाक फोडी गर्जोनी, माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपले लिंग घेई करी, रावण न बोलेची निर्धारी, हस्तसंकेत थांब म्हणे, दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन, एवं घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची, जैसे पाखंडियाचे कुमत, न सैरची वारिता पडित, तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडी, राक्षसा आपुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी, अक्षय स्थापिले कदाकाळी, ब्रह्मादिका उपटेना, पृथ्वी सहित अभंग, एकची झाले दिव्यलिंग, रावण धावे सवेग, अशौच अपवित्र क्रोध भरे, लिंग उपटिता डळमळी कुंभिनी, महाबळे दशमुख पाहे उपटोनी, परी न उपटे तया लागोनी, अखंड अभंग जाहले, गुप्त जाहला गजानन, गायी पृथ्वीत जाती लपून, रावणे एक गायीचा कर्ण, धावनिया धरिला, तोही न उपटे तया लागून, मग तेथेच केले लिंग पूजन,
गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडियेले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणून करीती अर्चन सूर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे. वयापासून मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षोहिणी सनाभार. जेथींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णून शके मघवा ब्रह्मा. येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे. कथा तेची सांगतो एक वृक्ष नगृग विशाळ. त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन अमंगळ. अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण. जन्मांध गलित कुष्ठ भरिले जान. किडे पडले सर्वांगी व्रण. दुर्गंधी उठली चहूकडे. रक्त पीती भरोन. हस्तपाद बोटे गेली झडोन. परम कुश्चित कुलक्षण. कैचे अन्न उदकती येते. दंतहीन कर्णहीन. गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्ण नासिका झडोन. किडे पडले बुचबुचीत. अंगीच चर्म गेले झडोन. वस्त्र पडले गळोन. धुळीत लोळे चांडाळीन. पाप पूर्वीचे भोगीत. तिचा मरण काळ जवळी आला जान. परते पाहिले आम्ही विलोकुन. तो शिवे धाडिले दिव्य विमान. तियेला न्यावया दशभुज पंचवदन. शिवदूत बेसले 4 जण. कोटी सूर्य तेज विराजमान. प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नि तेजे विराजत. भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखीत. वाद्ये वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करीती. किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐके नृपती. मग त्याप्रती पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणती चांडाळी लागून. शिवे आणू पाठविले निजपदा. मग म्या तयासी पुसिले. इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी कैके नामा ब्राह्मण. त्याची कन्या सुमित्रा जाण. आपल्या सौंदर्य गर्व करून कोणासही मानिन. ही बाळपणी विधवा झाली. तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली. बापे शिकविल्या नायके. तो हे जाणली गरोदर. लोकनिंदा करीती समग्र. मग बापे केश धरुनी सत्वर. बाहेर घातले इयेसी. मग ही हिंडता देशांतर. कोणी एक सभागी शूद्र. त्याने इथे स्त्री करून सत्वर. समग्र द्रव्य ओपिले. तेथे आपत्ती झाली बहुत. ही अत्यंत मध्यमांची रथपुष्ट जाहली बहुत. घूर्णित लोचन उघडीना. शूद्र घेऊनी दासी दास. गेला क्षेत्री कृषी कर्मास. हे क्षुदिता आठवणी मासास. शस्त्र घेऊनी चालिली. मध्ये माजली नुघडी लोचन. हा बस्तची आहे म्हणून. गोवत्साचे कंठी जाण. पापिनी सूर घाली तसे. हे अट्टहासे ओरडत. गायी हुंबरोनी अनर्थ करीत. इने कंठ छेदोनी गृहांत. वत्स नेले त्वरेने. डोळे उघडून पाहे पापिनी. मग गोवत्स ओळखले तेच क्षणी. तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी म्हणे करणी न कळता केली. मग अर्धवत्स मांस भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन. लोकांत उठविले पूर्ण. गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरी ही काळे मृत्यू पावत. तो येऊन या यमदूत. येस नेले मारती. बहुत जाचीत निर्दयपणे. कुंभी पाकी घालिती. असी पत्रवनी हिंडविती. तप्त भूमीवरी लोळविती. स्तंभ कवटाळविती तप्त जे का. चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन. हिचे काही आहे की नाही पुण्य. ते म्हणती शिवनाम उच्चारून. गोवत्स वध इने केला. मग यमी दिधले लोटून. चांडाळ योनीत पावली जनन. गर्भांत कुश्चळ कुलक्षण. विष्ठामूत्रे भरली सदा. श्वानाचे उष्टीचे भक्षी जाण. तव माय बाप गेली मरून. मग ही हाती काठी घेऊन गावगावी हिंडतसे. तो शिवरात्र पूर्व काळ लक्षून. गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण. यात्रा चालली घोष गहन. नाना विधी वाद्यांचा होतसे. शिवनामाचा घोष अपार. शिवभक्त करीती वारंवार. त्यांच्या संगी ही दुराचार. चांडाळी ही चालली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी. पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी. म्हणे मज अन्न द्यावे येवेळी. बहुत पापिनी मी आहे. हाका फोडीत हात पसरून. तो प्रदक्षिणा करीती भक्तजन. एके बेलवीपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चाचपोन पाहात. मुखी घालावयाची नाही वस्त. म्हणून रागे भिरकावीत. ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीचं उपोषण. बिल्वदळे घडले शिवपूजन. शिवभक्तांसवे जागरण. घडले संपूर्ण चांडाळीच. शिवनामे गर्जती जन. हेही करीत तेसेची स्मरण.
तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पाहुनी बैसत शिवविमानी ते धवा. आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे ऐक राया सादर, तू गोकर्णा प्रति जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळ करुणी अर्चिका. ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमाने बैसले शिवगण. परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळून मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा. तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा. वर्षती वरुण हृदारक मित्रांसह दिव्य देह पावन. झाला दशभुज पंचानन. इंद्र चंद्रादित पद ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वरूपिता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त. साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर. तुमचे अवधान दिव्यालंकार देऊनी गौरमा श्रीधर. ब्रह्मानंदे करुनिया. श्रीमद भीमा तटविलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा. कथारस वदवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड. तृतीय अध्याय गोडा हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.